राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन नाशिकमध्ये करण्यात आले. या अस्थि विसर्जनपूर्वी कालिदास कला मंदिर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या अस्थी नाशिकमध्ये आणल्या होत्या. गंगा गोदावरी काठावर अजित पवार यांच्या अस्थींचे विधिवत पूजन झाल्यानंतर रामकुंडात त्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार नितीन बनकर, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जयंत जाधव, रंजन ठाकरे, शरद आहेर, विष्णुपंत म्हैसधुणे, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, प्रेरणा बलकवडे, नगरसेवक गौरव गोवर्धने, संजय खैरनार, किरण पाणकर, अमर वझरे, नरेश पाटील उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.